आजच्या गोष्टीचे नाव आहे कोंबडा आणि मोती। एक कोंबडा आपल्या इतर मित्रांसोबत खुराड्यात निवांतपणे दाणे टिपत होता। उन्हात सोनसळी छटा पसरली होती आणि सकाळचं मस्त वातावरण होतं। सगळे कोंबडे आपापल्या कामात मग्न होते। कोंबडा जमिनीवर चोच मारत होता तेव्हाच काहीतरी चमकदार त्याच्या डोळ्यात भरलं। त्याने नीट पाहिलं तर मातीच्या ढिगाऱ्यात एक सुंदर झळझळीत मोती चमकत होता। कोंबड्याने तो मोती अलगद चोचीत उचलला आणि थोडा वेळ त्याचं निरीक्षण करू लागला। मोती खरंच खूप सुंदर होता, पांढरा शुभ्र, मखमली आणि डोळ्यांना थक्क करणारा। सूर्याच्या किरणांखाली तो लखलखत होता, जणू काही आभाळातून खाली पडलेला एखादा तारा। कोंबडा म्हणाला, "वा, तू तर फारच अद्भुत आहेस। लोक तुझ्यासाठी किती पैसे देतील कुणास ठाऊक। तू एका राजाच्या मुकुटात शोभून दिसशील." थोडा वेळ तो विचारात मग्न झाला। मग त्याने हळूच एक सुस्कारा टाकला आणि मोत्याकडे बघत म्हणाला, "तरीही माझ्या दृष्टीने तुझं काहीच महत्त्व नाही। मी ना राजा ना व्यापारी। मला सोनं चांदी नको। मला तर फक्त 2 वेळचं खायला काहीतरी लागते, दाणे, कीटक आणि थोडंसं पाणी। त्या तुलनेत तू फक्त एक निरुपयोगी वस्तू आहेस." असं म्हणत त्याने मोती अलगद बाजूला ठेवला आणि पुन्हा आपल्या साध्या पण उपयोगी दाण्यांच्या शोधात वळला। ही गोष्ट आपल्याला शिकवते की निरुपयोगी सुंदर वस्तूपेक्षा उपयोगी साधेपणा किती मौल्यवान असतो। अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली। अशाच प्रकारच्या मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या कहाणीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।